आजचं साहित्य पाहून तुम्ही तर ओळखलंच असेल की आज आपण नाश्ता नाही तर एक गोडाचा पदार्थ बनवतोय। तर यासाठी लागणारं साहित्य पाहूया। यासाठी आपल्याला लागणार आहे समप्रमाणात सगळं साहित्य इथे घ्यायचं आहे। दूध, दही, कंडेन्स मिल्क, वेलची पूड आणि याबरोबरच आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर सुद्धा इथे लागणार आहे। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे एक बाउल घेतला आहे। आता इथे 1 कप मी दही घेतलं आहे। दही तुम्हाला घट्ट हवं आहे, घट्ट नसेल, दह्यामध्ये पाणी असेल तर सुती कापडामध्ये दही 10 मिनटं बांधून ठेवा आणि नंतर इथे वापरा। तर या रेसिपीसाठी आपल्याला घट्टच दही इथे घ्यायचं आहे। इथे मी मेजरिंग कपने 1 कप दही घेतलं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातली मोठी जी वाटी असते ती साधारण 200 ml ची असते, तर ती घ्या आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। आता इथे यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम कंडेन्स मिल्क घालायचं आहे। तर इथे पहा, हा डबा जो असतो कंडेन्स मिल्कचा तो इथे पहा मी तुम्हाला दाखवते 200 ग्रॅमचा आहे। कपने सुद्धा तुम्हाला मी हे मोजून दाखवते। जेवढं आपण दही घेतलं होतं तेवढंच इथे कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे। सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता दही आणि कंडेन्स मिल्क छान एकजीव करून घ्यायचं आहे। कंडेन्स मिल्क तर स्मूथ आहे, पण दह्यामध्ये गुठळ्या असतात, म्हणून यातल्या गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे। तर इथे मी विस्करने हे छान असं 2 मिनटं फेटून घेते, म्हणजे याच्यात जर काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। फेटल्यानंतर हे अगदी स्मूथ असं तयार झालं आहे। आता याच कपाने मोजून यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे। इथे आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे। तर इथे पहा साय आहे, साई सकट मी इथे दूध घालते। एक कप दही, 1 कप कंडेन्स मिल्क आणि 1 कप दूध असं साहित्य आपण घेतलं आहे। पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घेऊया। दुधातले जे साय होती, त्याच्या गुठळ्या होत्या, त्या सगळ्या इथे काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर कंडेन्स मिल्कमध्ये साखर असते, त्यामुळे यामध्ये आपल्याला साखर घालायची गरज नाही आहे। तर पहा अगदी स्मूथ असं हे तयार झालं आहे। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। तर आपण ह्या सगळ्या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लोअर घालणार नाही आहोत। आधी हे आपल्याला एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर काढून घ्यायचं आहे। 2 TSP इतकं मी कॉर्नफ्लोअर घेतलं। यामध्ये 4 चमचे हे मिश्रण घालायचं आहे। छोट्या बाउलमध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे सगळ्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। आधी सगळ्या मिश्रणामध्ये आपण कॉर्नफ्लोअर 2 चमचे घातलं तर त्याच्या गुठळ्या होतील, म्हणून आधी हे छोट्या बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग सगळ्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। तर आज आपण इन्स्टंट खरवस बनवतोय, किंवा तुम्ही याला मिल्क पुडिंग बनवू शकता। आता हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे ते सगळ्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आता मिश्रण तयार झालं आहे। आता हे आपल्याला केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी केक टीन घेतला आहे। तुम्ही एखादी सपाट बेस असलेली प्लेट घेऊ शकता, कुकरचा डबा घेऊ शकता। आता यावरती वेलची पूड पसरवायची आहे आणि यानंतर हे आता आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये एक स्टँड असा मी उलटा ठेवला आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे ठेवलं आहे मी, आणि असा जर स्टँड नसेल तुमच्याकडे तर एखादी प्लेट तुम्ही इथे उलटी ठेवू शकता। यावरती हा केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे आपल्याला साधारण कमीत कमी 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। 20 मिनटामध्ये आपला हा इन्स्टंट खरवस तयार होईल। तर इथे पहा 20 मिनटं मी हे वाफवून घेतलं आहे। खरवस तयार झाला आहे का पाहूया।
तर आता आपला जो इन्स्टंट खरवस आहे तो तयार झाला की नाही पाहण्यासाठी पहा, अशी मी सुरी घेतली आहे, सेंटरला अशी घालून पाहायची आहे. सुरी क्लीन आली आहे म्हणजे आपला खरवस आतपर्यंत छान शिजला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता हे आपल्याला थंड करायचं आहे. तर हे आपल्याला आधी रूम टेम्परेचरपर्यंत थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते. हे पहा, 2 तासानंतर हा खरवस किंवा मिल्क पुडिंग छान असं सेट झालं आहे. पाहू शकता, अजिबात यावरती पाणी नाही आहे, पूर्ण ड्राय आहे. जो खरवस असतो तो गाईच्या चिकापासून बनवला जातो, पण जर चीक उपलब्ध नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट खरवस तयार करू शकता. चवीला हा खरवस खूपच मस्त लागतो आणि अगदी परफेक्ट तयार होतो. सांगितलेल्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण तुम्ही घेतलं तर अजिबात हा बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित बनेल. तर याचे पहा, मी अशा वड्या पाडून घेते. कमीत कमी तुम्हाला 2 तास हा फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे आणि नंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत. पाहू शकता, अगदी मस्त अशाच्या वड्या पाडल्या जात आहेत. नेहमीचा जसा आपला चिकाचा खरवस असतो त्याप्रमाणेच हा होतो, अजिबात पाणी झालेलं नाही आहे. अगदी परफेक्ट अशा वड्या याच्या निघाल्यात. इथे मी सगळा हा खरवस प्लेटमध्ये काढून घेते. तर असा हा आपला इन्स्टंट खरवस तयार झाला आहे. पहा किती मस्त दिसतोय. इथे मी तुम्हाला एक याची वडी तोडून दाखवते. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. अगदी सॉफ्ट आणि क्रीमी असा हा खरवस तयार होतो. तर आजची ही इन्स्टंट खरवसची किंवा मिल्क पुडिंगची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.